Hello, dear students. I am Pallavi Chinswade and welcome back to my YouTube channel Glory of English. But after starting the video, you have to be subscribe my channel. So today we are learn the second prose of 11th standard, which is On to the Summit We Reach the Top by Tenzing Norgay. So let's start it. Tenzing Norgay, known by birth as Nam Gyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th May 1953. Tenzing describes the climb to the top and all events occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountains. तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी या जोडीने 29 मे 1953ला जगातलं सर्वात उंचीचं ठिकाण किंवा जगातलं सर्वात उंच असं शिखर या जोडीनं क्लाइंब केलं आणि त्यातले तेन्झिंग नॉर्गे हे पहिले भारतीय ठरले. माउंट एव्हरेस्ट शिखर करणारे पहिले भारतीय ते ठरले आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्याला इथं या पाठाद्वारे बघायचा आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. माउंट एव्हरेस्ट सर करण्यापर्यंतचा त्यांचा हा जो प्रवास आहे तो खूप ऐतिहासिक असा ठरलेला आहे आणि तो कसा ठरलेला आहे किंवा तो करत असताना त्यांच्यासमोर काय काय प्रॉब्लेम्स आलेले होते हे आपण या पाठाद्वारे बघायचं आहे. सो ऑन टू द समिट वी रीच द टॉप. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get the top on this day. That morning, I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak of Alternated. आता इथं हे जे कथन करतोय तो तेन्झिंग नॉर्गे आहे बघा. शुक्रवारी सकाळी 9व्या कॅम्पहून निघत असताना तो काय बोलतो बघा की मी ठरवलं होतं की आज कुठल्याही परिस्थितीत तो शिखर किंवा शिखराचा कळस मला गाठायचाच आहे आणि सकाळीच माझ्या मनात असा विचार आला की जरी मृत्यू आला तरीसुद्धा मी शिखरावरती किंवा शिखराच्या कळसावरती पोहोचणारच असा ठाम निश्चय करून त्या दिवशी ते निघाले होते. त्या दिवशी त्या व्यक्तीला किंवा त्या दोघांनाही मरणाचीही भीती वाटत नव्हती आणि ते लवकरच निघाले आणि 9व्या कॅम्पपासून सर्वोच्च शिखरापर्यंत आम्ही आळीपाळीनं आमच्या जागा बदलत राहिलो असं तो म्हणतो. आय वुड टेक द लीड अँड द हिलरी. The man who follows when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going to the lead cuts the steps and breaks the way. आता ते शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आळीपाळीनं एकदा तो पुढे होत होता किंवा एकदा तो मागे होता. कधी मी पुढाकार घेत असे तर कधी हिलरी पुढाकार घेत असे. चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणं आणि उतरणं दोन्ही कामं खूप अवघड असतात असं ते म्हणतात. कारण जो मुख्य आधारस्तंभ असतो तो पुढे चालणारा माणूस असतो आणि तो पुढे चालणारा माणूस काय करत असतो आपल्या पायाने पायऱ्या कापून मार्ग तयार करत असतो. त्यामुळे मागच्या माणसाला चढणं अवघड होत असतं आणि उतरणं सुद्धा अवघड होत असतं असं ते म्हणतात. इन माय पॉकेट आय हॅड 4 flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, United Nations, Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. काय म्हणतो बघा, माझ्या खिशात मी 4 ध्वज ठेवले होते. 4थ्या कॅम्पवर असताना कर्नल हंटनी ब्रिटन
आणि संयुक्त राष्ट्रसंघ आणि नेपाळ असं प्रत्येकी एक असे 3 ध्वज कर्नल हंटनी मला दिले होते. आणि जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यानंतर ते ध्वज तिथे फडकवण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. माझ्यावर म्हणजे इथं कोण आहे आता, तेन्झिंग नॉर्गे आहे. त्याच्याकडे 3 फ्लॅग्स आहेत किंवा 3 फ्लॅग्स कर्नल हंटनी दिलेले आहेत त्याला. एक आहे ब्रिटन, युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्रसंघ आणि नेपाळ, असे 3 फ्लॅग्स त्यांनी कर्नल हंटनी दिलेले होते. आणि चौथा एक फ्लॅग त्याच्याकडे होता. पुढं बघूया बघा. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. कर्नल हंटनी त्यांना काय सांगितलेलं असतं बघा, या 3ही झेंड्यांची जबाबदारी आता तुझी आहे, म्हणजेच तेन्झिंग नॉर्गेची आहे. ते म्हणाले, तू आणि हिलरी जेव्हा शिखरावरती, सर्वोच्च शिखरावरती जेव्हा पोचाल तेव्हा उंच कड्यावर हे लावा, हे प्लांट करा. आणि मला निश्चितच अशी खात्री आहे की तू आणि हिलरी हे कार्य यशस्वीपणे पार पाडाल, याची मला पूर्णपणे खात्री आहे, असं ते म्हणतात. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. तेन्झिंग कर्नल हंटला काय म्हणतो बघा, आय टोल्ड कर्नल हंट दॅट, तो काय म्हणतो की माझ्याकडे इंडियन फ्लॅगसुद्धा आहे. 3 ध्वज किंवा 3 फ्लॅग्स कर्नल हंटनी त्याला दिलेले असतात आणि एक फ्लॅग त्यानं स्वतःहून जवळ ठेवलेलं असतं आणि ते असतं इंडियन फ्लॅग. आणि तो कर्नल हंटची परमिशन घेतो की माझ्याकडे इंडियन फ्लॅगसुद्धा आहे आणि इंडियन फ्लॅगसुद्धा जगाच्या सर्वोच्च शिखरावरती लावायला मला खूप आवडेल आणि त्यासाठी तुम्ही मला परमिशन द्याल का, असं कर्नल हंटला तेन्झिंग नॉर्गे विचारतो. त्यासाठी कर्नल हंटची परवानगी घेणं खूप गरजेचं होतं, असं तेन्झिंग नॉर्गे म्हणतो. पुढं जायचं आहे. इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड, by all means, I am glad to know that you brought an Indian flag. कर्नल हंटना खूप आनंद होतो. कर्नल हंट काय म्हणतात बघा, काहीच हरकत नाही, किंबहुना तू भारतीय ध्वज बरोबर घेतला आहेस हे ऐकून मला खूपच आनंद होत आहे, असं कर्नल हंट म्हणतात. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. This was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing barring our way to the top, but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. आता ते शिखर चढत आहेत. सुमारे 1 तासभर स्थिर मार्गक्रम केल्यानंतर, म्हणजे 1 तास ते चालतच होते. ते झाल्यानंतर दक्षिण बाजू ओलांडून आम्ही पश्चिम दिशेने आलो, असं ते म्हणतात. जिथून आम्हाला एक खडकाची उंच अशी चढण पार करायची होती आणि तिथे आमची वाटचाल काय झाली, मंदावली व खूप अवघड झाली. एकदा का हा रस्ता किंवा हे जे आमच्या समोरची जी अडचण आहे ती आम्ही पार करू शकलो की मग कमी कमी होत जाणारी एक बर्फाच्छादित चढण सोडली की शिखराच्या टोकावर जाण्याच्या वाटेत फारसे अडथळे नव्हते, असं ते म्हणतात. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up some steady pace and we reached the small flattened summit almost together. टोकापर्यंतची किंवा तिथपर्यंत जाण्याची ही शेवटची 60-70 फूट उंची फार अशी धोकादायक नव्हती, पण आम्ही चालण्याची गती कमी ठेवली. शेवटच्या लहान सपाट अशा कळसावर आम्ही जवळजवळ एकत्रच पोहोचलेलो होतो, असं ते म्हणतात. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप.
Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it टेंट. सर्वोच्च शिखर किंवा सर्वोच्च टोक गाठण्याचे जे शेवटचे 50 फूट चालत असताना हिलरी आणि माझ्यात 21 फुटाचं अंतर होतं किंवा 21 फूट आमच्यामधला गॅप होता. एका दोरीनं आम्ही एकत्र बांधलेलो होतो आणि बराच काळ तो दोर सैल होत असे, पण धोकादायक भागातून जात असताना आम्ही तो घट्ट ओढून धरत असू, असं तो म्हणतो. This rope was a symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals but a team. ते जे दोरखंड होतं ते एक प्रतीक होतं असं ते म्हणतात. त्याने आम्हा दोघांना बांधून ठेवलं होतं. दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कुणी एकटा कुठेच जाऊ शकत नव्हता आणि आम्ही 2 वेगवेगळ्या व्यक्ती नव्हतो. आम्ही दोघं काय होतो, एक टीम होतो किंवा आम्हा दोघांचं अस्तित्व एकच होतं असं तो म्हणतो बघा तिथं. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be the first. I am sure that Hillary was not thinking that climbing takes all your attention. You have many more important worries. तो काय म्हणतो बघा, अनेक वेळा मला असा प्रश्न विचारला गेला होता किंवा विचारला जातो की तुम्हा दोघांमध्ये पहिल्यांदा शिखरावरती कुणी पोचलं किंवा सर्वप्रथम शिखरावरती कोणी पोचलं. आम्ही दोघं तर एकत्र जात होतो, मग त्या शिखरावरती पोचण्याचा पहिला मान कुणाला मिळाला असं मला खूप जण विचारतात असं ते म्हणतात. आम्ही जेव्हा शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो तेव्हा कोण आधी टोक गाठील हा विचार ना माझ्या मनात होता ना हिलरीच्या मनात होता. तुमचं जे सगळं चित्त जे आहे ते चढण्यावर केंद्रित झालेले असतं तिथं गेल्यानंतर आणि त्यामध्ये मी आधी जाईन किंवा तो आधी जाईल हा विचारच आम्हाला शिवला नाही. ते जे एक्सपिडिशन आहे ते फक्त पूर्ण करणे, त्या शिखरापर्यंत पोचणे हे एवढंच आमच्या डोक्यामध्ये होतं आणि इतर काही गोष्टी त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीपेक्षा इतर गोष्टींची खूप चिंता असते असं ते म्हणतात. What does it matter whether I reached the top first or Hillary? Our main thought was that both of us reached the top. We had to. One could not do it alone. मी आधी पोचलो काय किंवा हिलरी आधी पोचलं काय या गोष्टींनी काय फरक पडणार आहे असं तो म्हणतो बघा. आम्ही दोघांनीही एकत्र शिखर चढायचं हा एकच विचार आमच्या मनामध्ये होता. आम्हाला तेच करायचं होतं. कुणी एकट्याला ते करणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही दोघे जात होतो असं ते म्हणतात. इफ देअर हॅड बीन डिफरन्स ऑफ 1000 feet between us, then one could make the claim that he was first, but even then only the man behind him could confirm the distance between the two of them. तेनझिंग म्हणतो बघा, दोघांमध्ये जर 1001 फुटांचं अंतर असतं तर कुणी एकाने आधी पोचल्याचा दावा करणं योग्य ठरू शकतं, पण तरीसुद्धा त्याच्या मागून येणारी व्यक्तीच त्या दोघांमधलं अंतर किती होतं हे ठामपणे सांगू शकली असते आणि तसं तिथं कुणीच नव्हतं. त्यामुळं आमच्या दोघांमध्ये फर्स्ट कोण होतं हे कुणीच सांगू शकणार नाही असं ते म्हणतात. वेन वी रीच द काठमांडू, we discovered that the controversy had arisen. We talked it over, Hillary, Colonel Hunt and I. We agreed that all the talk was childish. आम्ही जेव्हा काठमांडूला पोचलो तेव्हा एक मतभेद निर्माण झाल्याचं आम्हाला समजलं. कर्नल हंट, हिलरी आणि आम्ही तिघांनी यावर चर्चा केली आणि ते सर्व मतभेद खूपच बालिश होते यावर आमचं एकमत झालं. ते मतभेद काय होते बघा. सो वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइंड इट इन द ऑफिस ऑफ द Prime Minister of Nepal. Each one signed his own statement. I have a copy of Hillary's statement which I carry in my pocket.
ते काय होतं बघा. म्हणून आम्ही एक करार केला होता आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. प्रत्येकानं स्वतःच्या पत्रकावरती स्वाक्षरी केली आणि हिलरीच्या निवेदनपत्राची एक प्रत मी माझ्याजवळ खिशामध्ये बाळगतो. त्यावर काय लिहिलेलं होतं बघा. त्या प्रतवर काय लिहिलं होतं. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953चं ते आहे. On May 29, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upwards to the south summit, first one and then other would take a turn at leading. We crossed over the south summit and moved along with the summit ridge. We reached the summit almost together. We embraced each other, overjoyed at our success. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations, and India. There is another paper like this in English signed by me. Thus, we will not take part of any controversy. As a statement says, Hillary and I embarrassed. When we reached the top, we did as well as our bulky equipment would let us. I remember saying to him, we have done it. But we could not hear. We had our oxygen mask on. त्यामध्ये काय लिहिलं होतं बघा. 29 मे या दिवशी तेनजिंग शेर्पा आणि मी हाय कॅम्पपासून माउंट एव्हरेस्टचं सर्वोच्च शिखर चढण्याच्या मोहिमेवरती निघालो. दक्षिण शिखरापर्यंत चढत असताना आम्ही आळीपाळीनं एकमेकांच्या पुढे मागे चालत होतो. दक्षिण कळस ओलांडल्यानंतर आम्ही शिखराच्या कड्यावरून जात राहिलो. शिखरावरती आम्ही जवळपास एकत्रच पोचलो आणि यशस्वी झाल्याच्या त्यानंदात आम्ही एकमेकांना मिठी मारली. मग मी ग्रेट ब्रिटन, नेपाळ, संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत या चारही देशांचे ध्वज फडकवत असतानाची छायाचित्र किंवा तेनजिंग तिथे लावतोय याची छायाचित्र मी घेतली असं हिलरी सांगतो आणि तिथं त्यानं आपली स्वाक्षरी केलेली आहे. यासारखे दुसरे एका इंग्रजीतील निवेदनपत्र आहे ज्यावर माझी सही आहे, म्हणजे हिलरीची सही आहे, तेनजिंगची सही आहे. तो तिथं काय सांगतो बघा. आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये सहभागी नाही. या निवेदनानुसार हिलरी आणि मी शिखरावरती पोचल्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. म्हणजे आमच्या अवजड साधन सामुग्री सकट जसे जमले तसे आम्ही एकमेकांशी मिठी मारली. मी त्याला म्हटले, तो त्याला काय म्हणतो बघा, आपण हे साध्य केलंच असं मी त्याला म्हटलं. आणि अर्थातच आम्हाला ते शब्द ऐकू आले नाहीत, कारण आमच्या तोंडावरती ऑक्सिजनचे मुखवटे होते, असं त्या निवेदनपत्रामध्ये लिहिलेलं होतं. आता तिथं गेल्यानंतर फर्स्ट थॉट शिखरापर्यंत किंवा शिखरावरती पोचल्यानंतर जे विचार मनामध्ये आले किंवा जगातल्या सर्वात उंच अशा ठिकाणी आपण उभे आहोत आणि तेव्हा आपल्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये काय फर्स्ट थॉट काय आलं असं जेव्हा विचारतात तेव्हा काय होतं बघा. फर्स्ट थॉट काय आहे बघा त्यांचा. माय फर्स्ट थॉट ऑन reaching the top was a sense of gratitude to God, that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. जेव्हा मी सर्वोच्च शिखरावरती होतो तेव्हा सर्वप्रथम मी माझ्या ईश्वराची किंवा देवासाठी कृतज्ञता बाळगली किंवा देवाच्या प्रती कृतज्ञता जाहीर केली. कारण 6 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच काळापासून जे उरी बाळगलेलं माझी मनोकामना होती किंवा जी मनीषा होती ती ईश्वराच्या कृपेनं सफल झाली. त्यामुळे मी देवाचे पहिल्यांदा आभार मानले असं तो
म्हणतो तेन्झिंग. आय प्लेस ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. दिस इज अन अकॉर्ड with my religion. Both my wife and are Buddhist. I could not kneel because of my clothes and equipment, but I offered a silent prayer in my heart. माझ्याबरोबर देवाकरता नेलेला प्रसाद मी त्या कड्यावरती देवाला अर्पण केला. माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून मी ते केलं होतं. मी आणि माझी पत्नी बौद्ध आहोत आणि अंगावरच्या कपड्यांमुळे आणि माझ्याकडे असलेल्या साधनांमुळे मी गुडघ्यावर बसून देवाची प्रार्थना करू शकलो नाही, पण मी मनोमन देवाची मूक प्रार्थना केली, असं तो म्हणतो तेन्झिंग. The offerings were biscuits, candy, and a little blue pencil. My youngest daughter, Nima, had given me the pencil before I left home. She asked me to put it on the top of the mountain as her offering. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. देवाला अर्पण केलेल्या त्या प्रसादामध्ये बिस्किट, गोळ्या आणि एक छोटीशी निळी पेन्सिल होती. माझ्या धाकट्या मुलीने म्हणजेच निमाने मी घर सोडत असताना मला ती पेन्सिल दिली होती. तिनं काय म्हटलं होतं का, पर्वत शिखरावरती पोचल्यानंतर तिच्या वतीनं ते पेन्सिल मी देवाला प्रसाद म्हणून अर्पण करावं अशी तिची इच्छा होती, असं तिनं सांगितलं होतं. ती एक साधीशी जस्ट अन ऑर्डिनरी पेन्सिल, एक साधीशी निळी पेन्सिल होती, फार मोठीसुद्धा नव्हती, पण तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी ती एक नक्कीच होती, असं तो म्हणतो. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. मी तिथं ते ठेवल्याचं हिलरीला सांगत होतो किंवा निर्देश देत होतो. त्यानंसुद्धा हसून त्याला प्रतिसाद दिला आणि मला काय म्हणायचं होतं ते त्याला समजलं या अर्थी त्यानं मान डोलावली. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. नंतर मी एका 4 फूट लांब दोरीवर लटकवलेलं ध्वज बाहेर काढलं. दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच असं फडकवलं आणि हिलरीनं त्याची छायाचित्र घेतली, असं तो म्हणतो. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय ब्युरिड and one end of the steering in the ice on the top and the other in snow on the slope down below. When we left, they were laying flat against the summit. माझी बर्फाची कुऱ्हाड मला परत बरोबर न्यायची असल्यामुळे मी दोरीचं जे एक टोक कड्यावरच्या बर्फामध्ये आणि दुसरं टोक उताराच्या बर्फामध्ये खोलवर पुरलं आणि आम्ही परत निघालो. तेव्हा ते शिखरासमोर बर्फात विराजमान झाले होते, ते फ्लॅग्स विराजमान झाले होते, असं तो म्हणतो. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आय टूक आउट अ वॉटर थम्बलर for a drink, but found the water in the metal container had frozen, so I could not quench my thirst. I ate some biscuits and offered some to Hillary. मला प्रचंड अशी तहान लागली होती आणि पाणी पिण्यासाठी मी पत्र्याचं माझं भांडं बाहेर काढलं, मात्र पाहतो तर त्या धातूच्या पेल्यामधलं जे पाणी होतं ते गोठून गेलं होतं. त्यामुळं मला माझी तहान काही भागवता आली नाही. मी थोडी बिस्किटं खाल्ली आणि थोडी हिलरीला दिली. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, leader of 1950 Swiss expedition, had given me a last year. It was just a year ago, on May 28th, when we were standing at 28,250 feet, that he gave me a scarf. माझ्या प्रिय मित्रानं लॅम्बर्टनं 1952 स्विस एक्सपिडिशनचा तो पुढारी
असलेला लॅम्बर्ट जो आहे तो माझा मित्र. आदल्या वर्षी मला त्यानं एक भेट दिली होती. लाल स्कार्फ त्यांनी मला दिलेली होती आणि अगदी एकाच वर्षापूर्वी आम्ही 28 मे रोजी 28,250 फुटावरती उभे असताना त्यानं मला ही स्कार्फ भेट म्हणून दिलेली होती असं त्याला तिथं आठवतं. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was very clear sensation. दार्जिलिंगपासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत मी तो स्कार्फ लॅम्बर्टने दिलेला स्कार्फ मी बांधलेला होता आणि आता त्या टोकावर उभं असताना मला त्याची खूप आठवण येत आहे आणि तो माझ्याबरोबरच आहे असं मला वाटतं. शिखरावरती उभा असताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम स्थितीत मी तेव्हा होतो. माझं मन पूर्णपणे निशंक होतं. मला अजिबात थकवा जाणवत नव्हता आणि खूप मी उल्हासित होतो. अतिशय स्वच्छ सुंदर मनस्थिती माझी होती आणि खाली दिसणारं जे डोंगर आहे खूप छान दिसत होतं. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटेन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. खाली त्या टेकड्यावरून किंवा मी जिथं उभा होतो तिथून खाली दिसणारे डोंगर आणि टेकड्या मला जणू देवदेवताप्रमाणे भासत होत्या आणि खालची पठारे म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे मला वाटत होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world. If you cut ice 20 or 30 feet below the top, there was enough flat square for 2 people to sleep. You could pitch one tent there and summit is flat on one side and sleep on the other side. There is snow on the northern side, rocks on the south and east, and snowy rocks on the west. We stayed on the top of little more than 15 minutes. We were lucky that there was no gale or it would have swept us off. My next thought was how to get down safely. कळसावरील बर्फ कापला तर जगाच्या त्या सर्वोच्च छतावर 2 किंवा 3 व्यक्ती उभ्या राहू शकतील एवढीच तिथं जागा होती आणि कळसापासून 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपायला पुरेल एवढी सपाट जागा होती. तुम्हाला इथं एखादा तंबूसुद्धा उभारता येऊ शकतो असं तो त्या कळसावरती जाऊन तिथली परिस्थिती आपल्याला सांगत आहे. हे शिखर एका बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूला खोल असं आहे. शिखराच्या उत्तर बाजूला बर्फ आहे आणि दक्षिण पूर्वेकडे खडकाळ असा भाग आहे आणि पश्चिमेला हिमाच्छादित खडक आहे. आम्ही त्या ठिकाणी 15 मिनिटांहून अधिक काळ थांबलो. आमच्या सुदैवानं त्यावेळी तिथे वादळी वारा नव्हता, कुठलंही गेल नव्हतं आणि नाहीतर त्याने आम्हाला उडवून टाकलं असतं असं तो म्हणतो. माझ्या मनात तेव्हा एकापाठोपाठ एक विचार आला, तो म्हणजे आता इथून खाली सुखरूप कसं उतरायचं. आता इथंपर्यंत तरी आपण आलोय, पण आता इथून सुखरूप कसं पोचायचं हा विचार त्याच्या मनात आता येतोय. ऑन द descent from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slept down, you would go into Kangshung Glacier and there would be no trace left of you. आता खाली कसं उतरायचं हा सेकंड थॉट त्याच्या मनामध्ये आला बघा. आता शिखरापासून खाली उतरणीवर मी आणि हिलरीच्या मागून चालत होतो आणि त्याच्या मागे एक दोर घट्ट धरून जात असताना तो सुरक्षितपणे खाली उतरेल यासाठी मी शिकस्तीने प्रयत्न करत होतो आणि चढण्यापेक्षा खाली उतरणं खूप अवघड आणि धोक्याचं असतं हे मान्य करावंच लागेल असं तो म्हणतो. तुम्ही जर का खाली घसरलात तर कंगशुंग या हिमनदीच्या खोल आत
जाऊ शकता आणि तिथं तुम्हाला कोणी शोधू शकणार नाहीत किंवा एकदा का तुमचा पाय निसटला की तुम्ही त्या कंगशुनच्या हिमनदीच्या खोल दरीमध्ये जाऊन पोचता आणि तिथं तुम्हाला कोणी शोधणार नाहीत, कोणीच ट्रेस करू शकणार नाहीत असं तो म्हणतो बघा. मोर क्युशन नीडेड, सर्वाधिक सावधगिरी आता इथं त्यांना बाळगायची होती. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर होशियार म्हणजे सावधगिरी. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God and He had saved me. उतरण्यासाठी निश्चितच कमी वेळ लागला, परंतु तेव्हा जास्त सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं होतं. 9व्या कॅम्पवर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा आमच्या मनामध्ये विचार आला की कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलेलो आहोत आणि ही देवाची मोठी कृपा आमच्यावरती आहे. आत्तापर्यंत अपघात झालेले नाहीत आणि इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये होऊ नयेत अशी मी आशा बाळगतो आणि मी नेहमी देवाची प्रार्थना करत आलेलो आहे आणि देव माझं कायम रक्षण करत आलेला आहे असं तो म्हणतो. ऑल कॅम्प 9, हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. वी स्टेड देअर अबाउट हाफ एन आवर. वी बॉइल्ड सम स्नो अँड टू मेक लेमन वॉटर and drink it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job. Just above Camp 8, where the others could see, I raised my arm with my thumb up. Noisy and Lowy saw us and their faces flushed with joy. In this way, I was able to tell them of our success. As we got nearer to Camp 8, Lowy came to meet us and come up about 300 feet with tea and coffee. कॅम्प 9वरती किंवा 9व्या कॅम्पवरती पोचल्यानंतर मी आणि हिलरी काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. आम्ही खूप मोठा प्रवास करून तिथं आलेलो होतो. आम्ही फक्त आपापली दैनंदिन कार्य तिथं उरकली. आम्ही तिथे सुमारे अर्धा तास थांबलो. थोडासा बर्फ उकळून म्हणजेच बर्फ वितळूपर्यंत म्हणजे त्याचं पाणी होऊपर्यंत लिंबू पाणी करून आम्ही प्यालो. तिथून निघताना फक्त झोपण्याची गादी बरोबर घेतली आणि बाकी सर्व गोष्टी मागे तंबूमध्ये सोडल्या. कॅम्प 9पासून तिथं आम्ही रात्रीचा मुक्काम केला. त्या 8व्या कॅम्पपर्यंत जाणं तसं सोपं होतं. 8व्या कॅम्पच्या थोडे वर जिथून इतर लोक आम्हाला पाहू शकत होते तिथे मी हात उंचावून अंगठ्याने इशारा केला. नॉईस आणि लुईने आम्हाला पाहिलं आणि त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. अशा प्रकारे आमची कामगिरी यशस्वी झाल्याची मी त्यांना कळवू शकलो. 8व्या कॅम्पच्या जवळ पोचलो तसा लोई आम्हाला भेटायला आला आणि त्यानं चहा कॉफी घेऊन 300 फूट वरती चहा कॉफी घेऊन तो आला. आता कॅम्प 9वरती ते आहेत आणि कॅम्प 8वरून लोवी चहा कॉफी घेऊन त्यांना 300 फूट चालत वरती येत आहे. Another 50 feet down, we meet Noisy, who brought us more tea with tea smell kerosene. Apparently, it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it, and I was going to enjoy it whatever the smell. आणखीन 50 फूट खाली गेल्यानंतर नॉयसी आमच्यासाठी आणखीन चहा घेऊन आला आणि त्या चहाला केरोसिनचा वास येत होता. बहुधा घाईघाईनं त्यानं तो चहा बनवलेला असेल किंवा थोडं केरोसिन त्या स्वागताच्या पेयामध्ये मिसळलं गेलं असावं.
पण तो सद्गृहस्थ इतक्या कष्टाने किंवा तो व्यक्ती इतक्या कष्टाने आमच्यासाठी ते घेऊन आलेला होता की वास कसलाही असला तरी तो मी आनंदाने पिणार होतो, असं तेन्झिंग नॉर्गे तिथं म्हणतो. आणि अशा रीतीनं त्यांनी आपलं एक्सपिडिशन्स पूर्ण केलेले आहेत. सो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.